नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त कहाटूळ येथे महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलींनी आपले विचार व्यक्त करत विशेष बऱ्याच मुलींनी पहिल्यांदा अशा या कार्यक्रमात बोलण्याची धाडस केले. सावित्रीबाई फुले यांच्या उपकारामुळे आज सर्वत्र क्षेत्रात महिला आपले नाव लौकिक करत आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने महिला जीवनाचा उद्धार झाला, कारण महिलांचे जीवन चूल आणि मूल एवढेच जीवन होते. आज मुली शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत आणि जुन्या रूढी परंपरांना मोडीत जगापुढे येत आहेत. ते फक्त माता सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. या कार्यक्रमात महिलांच्या हस्ते माता सावित्रीबाई फुले तसेच शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी मुलींचे विचार ऐकून खूप कौतुकास्पद वाटत होते. या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. जान्हवी बागडेसह राजेंद्र बिरारी, नंदुरबार. त्या काळात सावित्रीबाईंनी यांनी हातात पुस्तक घेऊन घराबाहेर पडल्या व ज्ञानज्योतीचा दिवा पेटवला. कारण त्यांना माहिती होतं, जर शिक्षण घेतलं नाही तर क्रांती घडणार नाही. यानुसार ज्या काळात स्त्रियांना शिक्षणासाठी विरोध होता, त्या काळात स्त्रियांनी अक्षरलेखन केले असता त्यांना 1848 रोजी पुण्यातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळात मुलींनी शिकणे म्हणजे मोठे पाप. सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना त्यांच्यावर लोक शेण दगड फेकत असताना तरीही त्यांनी हार मानली नाही. सावित्रीबाई फुले फक्त शिक्षिकाच नव्हत्या, तर त्या समाज परिवर्तनाच्या जननी होत्या. सावित्रीबाई फुले म्हणजे इतिहासातील फक्त एक नावच नाही, तर त्या समाजाच्या छातीतील पेटलेली एक आगच आहे. ज्या काळात मुलींना शाळेत पाठवणे म्हणजे पापच जाणवायचे, ज्या काळी स्त्रीने शिकणे म्हणजे समाज वेदामध्ये बंडच मानले जायचे, त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी केवळ चूल आणि मूल हेच असायचे. त्या काळात सनातनी विचारांच्या अंधाराला चिरत एक क्रांतीज्योत प्रकटली. अन्यायाची जळमटे जिने ज्ञानाने जाळली, ती न्याय गावाची लेख आज घराघरात पोहोचली. अन्यायाची जळमटे जिने ज्ञानाने जाळली, ती न्याय गावाची लेख आज घराघरात पोहोचली. शेण गोटे सोसूनही जी कधीच नाही वाकली, शेण गोटे सोसूनही ती कधी. सावित्रीबाईंची ओवी त्याच्यामध्ये बरोबर आहे. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाच्या पायात घातला. अशी शितळी तू पती पाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. सावित्रीबाईंनी आज आपल्याला त्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत. सावित्रीबाई हर लड़की जो आत्मविश्वास से खड़ी है, उसकी जड़ में आपका संघर्ष किया है. तलवार नाही, विचार होते शस्त्र, नारी नाही, शिक्षण होती क्रांती. इतिहास आजही म्हणतो अभिमानाने, सावित्री फुले नागरी मुलीची खरी ओळख. धन्यवाद. की महिला ही फक्त चूल आणि मूल यापुरती सीमित होते. भरपूर वेळेस महिलांवरती घरातल्या घरात मारझोक व्हायची, आजही होते, पण त्या काळात खूप अत्याचार होत होते. माझ्या ज्या माता बहिणी असतील, खूप म्हाताऱ्या ज्या वयस्कर आहेत, त्यांना आठवत असेल की जर त्या कुठे मोतीला पण गेले असतील तर पायात ते चप्पल काढून त्यांना आजही जावं लागतं. आनंदाचे सण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचं कार्य जर म्हटलं तर कुणा एका जातीसाठी नव्हे, कुणा एका धर्मासाठी नव्हे, प्रत्येक जाती धर्मासाठी यांचं कार्य होतं. आणि आज तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून एक पती आणि पत्नीचं नातं कसं असतं ते 1800 काळामध्ये त्याने दाखवून दिलं. माता सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेलं बलिदान, स्त्रियांवर अन्याय अत्याचार विरुद्ध लढा. महात्मा फुलेंना, आईंना एक भारतरत्न पुरस्कार भेटायला हवा, पण आपणच आपलीच माळी समाज असं सांगू शकतो मी. आपण चुकतोय कुठेतरी.
तिसरी खंत आज सांगतो तुम्हाला मी. आज आपल्या गावामध्ये 100 घर आहेत. एका घरामध्ये जवळजवळ 4 व्यक्तींनी असं ऍव्हरेजने पकडतो, तर 100 गुणिले 4 करा, किती होणार? 400 लोक. आपण 100 लोक पण नाही तिथं. कशामुळे? आपणच आपल्या या महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, आज आपण यांचं कौतुक करत नाही, दुनियेसमोर त्यांना आपण पुढे आणत नाही. युद्ध घडले, एवढे अनाथ एका अविद्येने केले. माणूस जर शिकला नाही तर त्याचं किती नुकसान होतं असं त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी म्हटलेलं आहे. विद्येविना मती गेली. ज्याच्याकडे विद्या नाही त्याचं डोकं चालत नाही. मती म्हणजे काय? बुद्धी. बुद्धी नसेल त्या माणसाला समाजात मान सन्मान मिळत नाही. हे सावित्रीबाईंनी त्या काळी म्हणजे सावित्रीबाईचा जन्म 1800 उपस्थित हजर झाले त्यांचे खूप खूप आभार मानतो मी. असेच कार्यक्रम इथं होत राहावं असे सगळ्यांना आणखी एकदा आभार मानतो. जय ज्योती जय क्रांती.